रंग भिनो रंग होरी खेले और पिचकारी मारे सर रंग भिनो रंग होरी खेले 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 पिचकारी मार सररररररररर पिचकारी मार सरररररररर ए रंग भिनो रंग होरी खेले रंग भिनो रंग होरी खेले संगे भूदर खेले, भक्त संगे भूदर खेले, तुम मचावे दरररररररर, तुम मचावे दररररररर। रंग बिनो रंग होरी खेले, रंग बिनो रंग
भक्त संगे भूदर खेले। भक्त संगे भूदर खेले, भक्त संगे भूदर खेले, तुम मचावे धर तुम मचावे धर रंग बिनो रंग होरी खेले, रंग बिनो रंग होरी खेले। हरि कृष्ण हरि हठीलो, हरि कृष्ण हरि हठीलो, हरि कृष्ण हरि हठीलो। एक वर्ष एक वर्ष रंग बिनो रंग होरी खेले, रंग बिनो रंग होरी खेले। मवालो खेले, एक नान बाग मवालो खेले, नान बाग मवालो खेले। छोड़ो उड़ाड़े सररररररररर, छोड़ो उड़ाड़े सरररररररर, रंग बिनो रंग होरी खेले, रंग बिनो रंग होरी खेले। पिचकारी मार सररररररर, पिचकारी मार सररररररर, रंग बिनो रंग होरी खेले, रंग बिनो रंग होरी खेले, रंग बिनो रंग होरी खेले, रंग बिनो रंग होरी खेले। बोलिए श्री स्वामीनारायण भगवान की जय। प्रभु तव मूर्ति विनोदकारी, पड़ पल विसरे नहीं जो विसारी। जुगल चरण सोड़ चिन्ह जेह, नजर समीपे रहो अमारियेह, नजर समीपे रहो अमारियेह। इष्टदेव भगवान श्री स्वामीनारायण
मंदिरामध्ये विराजमान श्री घनश्याम महाराज, लक्ष्मीनारायण देव, राधाकृष्ण देव, आज आपली ही रवी सभा 23वी रवी सभा आपण सर्व हरिभक्त घरी बसून ऑनलाईन श्रवण करीत आहात। ज्यांच्या आशीर्वादाने आपण सुंदर असे लहान मोठे आयोजन करीत असतो, असे परमपूज्य सद्गुरु स्वामी गोविंद प्रसाद दासजी स्वामी, ज्यांची प्रेरणा मार्गदर्शन कायम आपण सर्वांना प्राप्त होत असतं, असे गुरुवर्य परमपूज्य सद्गुरु शास्त्री पुरुषोत्तम प्रकाशदासजी स्वामी आणि ऑनलाईन श्रवण करून राहिलेले सर्व हरिभक्त सर्वांना प्रेमाने जय श्री स्वामीनारायण। कोरोनाचा काळ हा सुरू आहे। असं तर जळगावचं नाव पूर्ण भारतामध्ये कोणत्या गोष्टीमध्ये घेतलं जात असेल की नसेल, पण टॉप 10 मध्ये कोरोनामध्ये जळगावने नाव प्राप्त केलेलं आहे। सर्वात जास्त कोरोना कोणत्या शहरामध्ये आहे तर टॉप 10 मध्ये जळगावचं नाव येतं। म्हणजे भयंकर कोरोना आहे। अनेक लोकांना त्याचा त्रास होत आहे। नोकरी धंद्यांमध्ये पण खूप त्रास होऊन राहिला आहे। सध्याची परिस्थिती अशी आहे की एकत्र येऊन कथा श्रवण करणे त्यापेक्षा घरी बसले बसलेच आपण ऑनलाईनच्या माध्यमातून कथा श्रवण करूया, भगवंताचं भजन करूया। श्रीमद भागवत जी मध्ये एक सुंदर श्लोक आहे। तृतीय स्कंदामध्ये हा श्लोक आहे की जो भगवंताचं भजन करतो, भगवंताची कथा श्रवण करतो, त्याला काय मिळतं? भगवान वेदव्यासजी यांनी लिहिला आहे, मदाश्रया कथामृष्टा शृण्वन्ति कथयन्ति च तपन्ति विविधस्तापा नैतान मद्गत चेतसः। भगवान म्हणतात की जो भक्त माझी शरणागती घेतो, माझी पवित्र कथा श्रवण करतो, माझं भजन करतो आणि ज्याचं मन हमेशा माझ्यामध्ये लागलेलं आहे, ज्याचं चित्त हमेशा माझ्यामध्ये लागलेलं आहे, असा जो कोणी असतो, जो माझं कायम भजन करीत राहतो, त्याला या दुनियामध्ये भगवान म्हणतात की अनेक प्रकारांचे ताप आहे। सर्वांना लहान मोठे दुःख आहे, लहान मोठं टेन्शन आहे, हे सर्व तापच आहे। डोक्याचा ताप आपण म्हणतो ना, हे सर्व डोक्याचे ताप आहे। त्या सर्व तापांपासून मुक्त करणारे आहे म्हणजे हे माझं भजन आणि कथा कीर्तन आहे। म्हणून आपण हमेशा आग्रह ठेवतो की आपण रवी सभामध्ये येऊन कथाचं तुम्ही श्रवण करा, भगवंताचं भजन करा। जो मनुष्य भगवंताचं भजन करतो, भगवंताची कथा श्रवण करतो, त्याच्या जीवनामध्ये कधी पण दुःख येत नाही। म्हणून त्याला हमेशा जीवनामध्ये योग्य मार्ग हा कथाच्या माध्यमातून मिळून जात असतो। म्हणून भगवान म्हणतात की हे एवढं करा तर तुमच्या जीवनामधले सर्व ताप आहे ते नष्ट होऊन जातील। 3 वस्तू सांगितल्या, एक तर तुम्ही शरणागती स्वीकार करा,
दुसरं सांगितलं की भगवंताचे कीर्तन करा म्हणजे भगवंताचं भजन करा, आणि तिसरं सांगितलं की भगवंताची कथा श्रवण करा. कारण भगवंतांनी कृपा करून आपल्याला असा सुंदर मनुष्याचा देह दिलाय. बघा, हा कोरोना काळ चालत आहे, आपल्याला कोणालाच माहीत पडणार नाही केव्हा आपण निघून जाऊ. रोग पण एवढा सूक्ष्म आहे, एक वेळा जर स्पर्श कोणाचा होऊन गेला, असं नाही की म्हातारे असले त्यांचाच अंतिम समय येतो, युवानांचा पण येतो. सिव्हिलमध्ये पहा तुम्ही, तर युवान 23, 24, 25 वर्षांचा पण असला, पण कोरोना झाला असला तर तशांचा पण अंतिम समय आज दिसत आहे. म्हणजे केव्हा मृत्यू डोळ्याजवळ येऊन उभं राहील ते कोणालाही ठाऊक नाही. म्हणून समय आपल्याकडे आहे, मूल्यवान समय आपल्याकडे आहे. म्हणून भगवंताचं जेवढं होईल तेवढं आपण भजन करून घ्यावं. एक कवींनी खूप सुंदर म्हटलं आहे, ना कुछ साथ आएगा ना कुछ साथ जाएगा, ना कुछ साथ आएगा ना कुछ साथ जाएगा, कर्म कर प्यारे बस यही काम आएगा. माटी का शरीर तेरा एक दिन माटी में मिल जाएगा, माटी का शरीर तेरा एक दिन माटी में मिल जाएगा, ले शरण हरि की तेरा जीवन सफल हो जाएगा. भगवंताचं भजन करून घ्यावं, भगवंताची शरणागती स्वीकार करून कायम त्यांच्या आपले करता हरता भगवान आहे असं समजून जर राहिलो तर भगवान आपल्याला कुठेही कमी पडू देणार नाही. म्हणून एवढा सुंदर स्वामीनारायण संप्रदाय आपल्याला प्राप्त झाला आहे. असे सुंदर संतांच्या माध्यमातून आपल्याला कथा कीर्तनाचा अवारनवार लाभ मिळत असतो. भक्तांनो, पूर्वी भगवंताचे अनेक अवतार झाले, पण भगवान स्वामीनारायण या पृथ्वीवरती आले ते आपल्या कल्याणासाठी आले. आपल्यासाठी भगवान स्वतःचे धाम सोडून या पृथ्वीवरती आपला मोक्ष करण्यासाठी आले. बाकी असुरांना मारण्यासाठी तर भगवान स्वतःच्या धामामध्ये बसले बसले संकल्प केल्याने मारू शकले असते. पण भगवंतांनी या पृथ्वीवरती येण्याचं प्रयोजन वचनामृतामध्ये दाखवलं की स्वतःच्या भक्तांना प्रेम देण्यासाठी आणि त्यांचा प्रेम स्वीकार करण्यासाठी भगवंताचं प्रागट्य या भूमीवरती होत असतं. भगवान स्वामीनारायण या पृथ्वीवरती आले, भगवंतांनी सद्धर्माची स्थापना तर केली. भगवान वनविचरण करीत निघाले, छपैयावरून निघाले, रामेश्वर तिकडनं पंढरपूर करून आपल्या ह्या पवित्र जलगाव शहरामध्ये पण त्या नीलकंठ वर्णींचे पवित्र चरण लागले. आणि त्या समयी फकीरचंद शेठ यांनी सेवा केली आणि त्या पुण्यप्रतापाने आज जळगाव येथे 11 शिखरांचं आणि ते पण बन्सीपाडपूर गुलाबी पथराचं मंदिराचं कार्य होत आहे. आपल्या पूर्वजांचे असे मोठे पुण्य असतील की ज्या पुण्य प्रतापाने आपल्याला पूज्य शास्त्री स्वामी पुरुषोत्तम प्रकाशदासजी स्वामी सारखे निस्वार्थी आणि वडतालची निष्ठा ठेवणारे संत मिळाले आणि त्यांच्या माध्यमातून सुंदर असे मंदिराचे कार्य आपल्या या शहरामध्ये होत आहे. खानदेश सत्संग समाजाला प्रकाशामध्ये आणणारे हे संत आहे. बघा, 10 वर्षापूर्वी बस सर्वांच्या मनामध्ये असंच होतं की कुठेतरी खानदेश आहे आणि तिथे स्वामीनारायण भगवंताचा सत्संग आहे, लोक आहे, 100 वर्ष जुने मंदिर आहे. पण जेव्हापासून जळगाव येथे मंदिराचं कार्य सुरू झालं आहे तेव्हापासून लगभग संपूर्ण स्वामीनारायण संप्रदायामध्ये, स्वामीनारायण संप्रदायाची गोष्ट आपण बाजूला ठेवूया, पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये बघा तुम्ही सर्वत्र स्वामीनारायण मंदिर सुंदर होत आहे. एवढी मोठी हनुमानजी महाराजांची प्रतिमा निर्माण होत आहे.
स्वामीनारायण संप्रदायामध्ये पण कसा सत्संग असेल की जे करून एवढं मोठं मंदिर जळगावमध्ये पूज्य शास्त्री पुरुषोत्तम प्रकाशदासजी स्वामी यांच्या माध्यमाने होत आहे. वडतालला मराठी कथा झाली, त्यानंतर अनेकांना माहिती पडलं की असा सत्संग खानदेशामध्ये आहे. खानदेशाच्या सत्संग समाजाला प्रकाशामध्ये आणण्याचं कार्य या संतांनी केलं आहे. भगवान स्वामीनारायण पण तोच हेतू घेऊन या पृथ्वीवरती आले होते की सद्धर्माचं स्थापन करावं. आणि भगवान हा विचार घेऊन आले, फक्त असुरांना मारणे आणि उपदेश देणे त्यामध्ये होणार नव्हतं. करून तर जाऊ, पण नंतर काय करायचं? आपण धर्म स्थापन करू, जास्तीत जास्त 100 वर्ष राहील, पण नंतर काय होईल येणाऱ्या पिढीचं? आणि असा भविष्याचा विचार करून भगवान स्वामीनारायण यांनी मनोमनी 3 संकल्प केले. मी पृथ्वीवरती आलो आहे, हे 3 कार्य जर मी केले तर येणाऱ्या अनेक पिढींपर्यंत संप्रदाय पोहोचेल, धर्माची स्थापना होईल, लोक धार्मिक होतील. आणि पहिला संकल्प भगवंतांनी केला होता की या पृथ्वीवरती सद्धर्माची स्थापना करायची असेल तर सर्वप्रथम जरुरी आहे मंदिर निर्माण करावे. बघा तुम्ही, बाहेरच्या आक्रमणकारी यांनी सर्वप्रथम हमला जर कोणत्या आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये केला असेल तर तो मंदिरांवरती केला आहे. औरंगजेबनी पण भारतीय संस्कृतीला नष्ट करायची आहे तर त्यांच्या मंत्र्यांनी त्याला सांगितलं होतं की सर्वप्रथम हिंदूंचे मंदिरं तोडा, तर त्यांची संस्कृती नष्ट होईल. कारण भारतीय संस्कृती आज जागृत आहे, भारतीय संस्कृती दिसून राहिली आहे. त्यामागे जर कोणतं कारण असेल तर आपले मंदिर आहे. मंदिर आहे म्हणून संस्कृती आपली आज जागृत आहे. म्हणून आपल्या संस्कृतीचे जर दर्शन कुठे होत असेल तर आपल्या मंदिरांमध्ये होतात. म्हणून मंदिर खूप गरजेचं आहे. मंदिर असलं तिथे धार्मिकता वाढते. मंदिर असलं तिथे सत्संग हा कायम वाढत जात असतो. मंदिर असलं गावामध्ये तर तिथे कायम संतांचा वास असतो. आपण विचार करा, 10 वर्षापूर्वी कसा सत्संग होता जळगावमध्ये? काहीच नव्हतं. सर्वे वडताल येऊन दर्शन करून जायचे, अथवा कुठेतरी लहान मोठा कार्यक्रम असला तिथे कथा ऐकत असायचे. पण जेव्हापासून इथे मंदिराचं कार्य सुरू झालं तेव्हापासून संत राहायची सुरुवात झाली. लहान मोठे सभा प्रसंग आपण करतो, शाकोत्सव, शरद पौर्णिमा, अन्नकूट सारखे उत्सव साजरे करतो. तर धीरे धीरे आपला हा सत्संग आता वाढत जात आहे. आणि सत्संग वाढायलाच पाहिजे. आपण सत्संगामध्ये आहोत, आपलं कर्तव्य आहे की आपण बाकीच्या 10 लोकांचा हात पकडून त्यांना योग्य रस्ता दाखवावा. आणि योग्य रस्ता म्हणजे भगवंताच्या मंदिराकडे घेऊन आणावं, भगवंताची कथा त्यांना श्रवण करावी. कारण दुनियामध्ये खराब गोष्टींना सांगाव्या लागत नाही, ते आपोआप माहिती पडतात. त्या त्यांना समजवावा पण लागत नाही, ते कळूनच जातं. पण चांगल्या गोष्टी त्या सांगाव्या लागतात. बघा, तुम्ही सर्व मोबाईल वापरत असाल तर तुम्ही तुमचा स्वतःचा विचार करा की यूट्यूबवरती सर्वात जास्त आपण कोणते व्हिडिओ पाहतो? एकतर कॉमेडी काहीतरी पाहत असाल, एकतर कोणती मूवी पाहत असाल. पण कधी असतील यामध्ये की जे त्यामध्ये भगवानची कथा पण ऐकत असतील. पण बघा, हे मूवी की काही पण दुसरं जे एंटरटेनमेंट आहे ते तुम्हाला कोणी पाठवत नाही, ते आपोआप तुम्ही तुमच्या रीतीने सर्च करतात. पण आता हे मी इथे कथा करत आहे, या कथाची तुम्हाला लिंक पाठवेल, तेव्हाच तुम्हाला माहिती पडेल की कथा झाली होती आणि ही कथा ऐकायची आहे. तिच्यात पण पिक्चर 3 तासाचा असला, आपल्याला झोप जराक पण लागत नाही.
पण अर्ध्या तासाची कथा ऐकता ऐकता झोप अवश्य लागते. मग एक तर आमची कथा करण्यामध्ये काहीतरी कचास असेल, अथवा तुम्हाला कथा आवडत नसेल. हे दोन कारणं असू शकतात. म्हणून चांगल्या गोष्टी या दुनियामध्ये खूप दुर्लभ आहे. म्हणून आपण जास्तीत जास्त सत्संगाचा लाभ घेत राहा. बघा, आज जी कथा होऊन राहिली आहे ते आपले जळगाव मंदिरचं यूट्यूब चॅनल आहे. त्याला खालती लाल बटन असेल, सबस्क्राईब लिहिलेलं असेल, त्याला तुम्ही सबस्क्राईब करा. म्हणजे आता हा कोरोना काळ तर चालूच राहणार आहे, कोणी पालन करत नाही. म्हणून अशा लहान मोठ्या कथा आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपले आता जे पण उत्सव होतील, प्रतिष्ठाचा उत्सव असो की कोणता पण उत्सव आपला भविष्यात होणारा जो आहे, ते सर्व उत्सव ह्या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला लाईव्ह दिसतील. म्हणून सर्वांनी हमेशा कथा श्रवण करीत राहावं. भगवान स्वामीनारायण यांनी या पृथ्वीवरती येऊन सद्धर्माची स्थापना करण्यासाठी 3 संकल्पांपैकी एक संकल्प केला की मंदिरांची स्थापना करावी, मोठे मोठे मंदिर बांधूया. आणि दुसरा संकल्प भगवंतांनी केला की मुमुक्षु जे या जगतामध्ये आहे, संतगण आहे, या सर्वांना भागवती दीक्षा देण्यासाठी आणि संप्रदायाला व्यवस्थित चालवण्यासाठी आणि ज्या आध्यात्मिक जबाबदारी आहे त्याला पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या परिवारातील म्हणजे धर्मवंशातील आचार्य बनवून त्यांची स्थापना करावी. एक संप्रदायाचा वडा, मुख्य प्रमुख स्थानी, अध्यक्षस्थानी त्यांची नेमणूक करावी, असा भगवान स्वामीनारायण यांनी दुसरा संकल्प केला. तिसरा संकल्प भगवंतांनी केला की धर्म, ज्ञान, वैराग्य, भक्ती यांच्या यथार्थ स्वरूपाला प्राप्त करण्यासाठी आश्रित तर होतील, आचार्यांची स्थापना होईल, आचार्य संत बनवतील, पण ते संत झाल्यानंतर त्यांनी काय करावं? बस संप्रदाय स्थापित झाला तेवढ्यात काही होत नाही, पण धर्म, ज्ञान, वैराग्य यांना यथार्थपणे भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी, संप्रदायामध्ये पोहोचवण्यासाठी शास्त्रांचं निर्माण कार्य करावं, शास्त्र बनवावे. असे हे 3 संकल्प भगवंतांनी केले. त्यामध्ये जो पहिला संकल्प होता की मंदिरांचं कार्य करावं, मोठे मोठे शिखरबद्ध मंदिर बांधावे. आणि या प्रथम संकल्पाला अनुलक्षीमध्ये भगवान स्वामीनारायण यांनी या पृथ्वीवरती 6 मंदिर बांधितली. 6 मंदिरांपैकी पहिलं मंदिर भगवान स्वामीनारायण यांनी अहमदाबाद येथे इसवी सन 1822 साली भगवंतांनी तिथे मंदिरचं निर्माण कार्य करून आणि भरतखंडाचे राजाधिराज श्री नरनारायण देवांची स्थापना केली. दुसरं मंदिर भगवंतांनी भुज येथे निर्माण कार्य करून आणि पुन्हा तिथे पण इसवी सन 1823 साली नरनारायण देवांची स्थापना केली. त्यानंतर तिसऱ्या नंबरला वडताल येथे इसवी सन 1825 साली भगवंतांनी लक्ष्मीनारायण देवांची स्थापना केली. धोलेरा येथे भगवंतांनी 4थं मंदिर बनवलं. तिथे इसवी सन 1826 साली भगवंतांनी मदन मोहनजी महाराजांची स्थापना केली. त्यानंतर 5वं मंदिर जुनागड येथे इसवी सन 1828 त्या साली मदन मोहनजी महाराजांची राधारमण देव यांची स्थापना केली. आणि शेवटचं 6वं मंदिर इसवी सन 1829 साली भगवान स्वामीनारायण यांनी गोपीनाथजी महाराजांची प्रतिष्ठा गडपूर येथे केली. बघा, 1822 साली पहिलं मंदिर अहमदाबाद येथे प्रतिष्ठा केली आणि इसवी सन 1829
म्हणजे लगभग 7 ते 8 वर्षामध्ये भगवान स्वामीनारायण यांनी 6 मंदिर बांधले. बघा, तो काळ अलग होता. नाही क्रेन त्या टाइमाला, नाही एवढे साधन सामग्री की ट्रक, कोणतीच वस्तू नाही, तरी पण भगवान स्वामीनारायण केवढे विशाळ मंदिर बांधले. आज एवढी साधन सामग्री असून सुद्धा पण किती वर्ष निघून जातात. तो तर जे मंदिर बांधतात त्यांना कळतं. आता तुम्हा सर्व हरिभक्तांना अनुभव आहे, आपल्या जळगाव येथे मंदिर होत आहे, किती लहान मोठे प्रॉब्लेम येत असतात. तर आजपासून 250 वर्षापूर्वी राजा महाराजांचे राज्य होते, किती लहान मोठे प्रॉब्लेम आले असतील, तरी पण भगवान स्वामीनारायण यांचं मॅनेजमेंट कसं असेल की 8 वर्षामध्ये भगवान स्वामीनारायण यांनी 6 मंदिरांची प्रतिष्ठा करून टाकली. आणि ते पण लहान मोठे, लहान मंदिर नाही, विशाळ मोठे मंदिर भगवंतांनी बनवले. आणि सुंदर कार्य भगवंतांनी प्रथम संकल्प त्याच्या माध्यमातून केले. त्यामध्ये आपण दक्षिण देशामध्ये येतो, म्हणजे द्वारकापासून तर इकडे कोलकातापर्यंत याच्या खालची जी भूमी आहे, हा भगवान स्वामीनारायण यांनी सद्धर्माची स्थापना होईल म्हणून आचार्यांची स्थापना केली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही उत्तरच्या प्रदेशामध्ये सत्संग करावा आणि दुसऱ्यांना सांगितलं की तुम्ही दक्षिण विभागामध्ये सत्संग करावा. त्यामध्ये आपण सर्व दक्षिण विभागामध्ये आहेत. आणि दक्षिण विभागाचं जे मुख्य मंदिर आहे ते म्हणजे वडताल धाम. भगवान स्वामीनारायण ह्या 6 धामांमध्ये भगवान स्वामीनारायण यांनी स्वतःचं स्वरूप जर कुठे स्थापित केलं असेल तर ते वडताल येथे केलं आहे. दुनियामध्ये प्रत्यक्ष भगवंताचे जर तुम्हाला दर्शन करायचे असेल तर वडताल येथे साक्षात हरिकृष्ण महाराज स्वरूपाने भगवान स्वामीनारायण यांची मूर्ती विराजमान आहे. श्रीमद सत्संगी जीवन ग्रंथामध्ये लिहिलं आहे, वृत्तालयेस भगवान जयतीह साक्षात. वडताल येथे भगवान प्रत्यक्ष विराजमान आहे. जो कोणी मनुष्य दूर बसले बसले पण वडताल येथे हरिकृष्ण महाराजांचा संकल्प करतो, हरिकृष्ण महाराजांच्या समोर कोणता संकल्प करतो त्याचे सर्व संकल्प पूर्ण होतात. भगवंताचं नामस्मरण केल्याने तर जीवाचं कल्याण होतच, पण हे वडताल धाम असं आहे की त्या वडताल धामाचं पण जो कोणी मनुष्य स्मरण करतो त्या जीवात्म्याचं पण कल्याण होत असतं. अशी पवित्र ही वडतालची भूमी आहे. आणि भगवान स्वामीनारायण यांनी वडताल येथे आले आणि कशा प्रकारे मंदिराचं कार्य सुरू झालं ती कथा मी तुम्हाला आता ह्या रवी सभाच्या माध्यमातून धीरे धीरे श्रवण करवणार आहे. मंदिर कार्य भगवान स्वामीनारायण हे कशा प्रकारे करायचे आणि त्यामध्ये पण वडतालला भगवान स्वामीनारायण यांनी कशा प्रकारे मंदिरचं बांधकाम करवलं. भगवान स्वामीनारायण असं म्हणायचे की हे वडताल आहे हे तर अक्षरधामाचं मध्य आहे. वडतालला जे देव विराजमान आहे जसे इथे विराजमान आहे तसेच अक्षरधामामध्ये पण विराजमान आहे. वडतालच्या समोर लिंब वृक्षाचं झाड होतं, तिथे भगवान स्वामीनारायण विराजमान होते. भगवान स्वामीनारायण मुक्तानंद स्वामींना म्हणाले होते की स्वामी, ह्या मंदिराची जो कोणी सेवा करेल, या मंदिरांमध्ये विराजमान देवांची जो कोणी सेवा करेल तो इथेच नाही पण आमच्या अक्षरधामामध्ये पण आमची सेवा करीत आहे. कारण हे वडताल हे सत्संगाचं मध्य तर आहेच पण अक्षरधामाचं पण मध्य आहे. इथे लक्ष्मीनारायण देव विराजमान आहे.
भगवान स्वामीनारायण यांनी इथे सर्वप्रथम नरनारायण देवांची प्रतिष्ठा केली होती, पण भगवान स्वामीनारायण यांनी विचार केला की ह्या भूमीवरती तर माता लक्ष्मीजी यांनी ह्या बोरच्या झाडाखालती तप केलाय हजारो वर्षांपर्यंत, म्हणून इथे लक्ष्मीनारायण देवांची स्थापना करावी। आणि यामध्ये पण आपले मोठे भाग्य की जे नरनारायण देवांची मूर्ती होती त्यापैकीतली नारायण भगवंताची मूर्ती भगवंतांनी खानदेशाच्या हरिभक्तांच्या सुखासाठी बऱ्हाणपूर येथे दिली, नर भगवान धरगावला दिले। भगवान स्वामीनारायण असं म्हणायचे की आम्हाला जर सर्वात प्रिय मध्ये प्रिय जर कोणतं स्थान असलं तर ते वडताल आहे। भक्त चिंतामणीमध्ये निष्कुळानंद स्वामींनी लिहिलं की एक त्राजूमध्ये भारतातील सर्व तीर्थ ठेवण्यात आले आणि एक त्राजूमध्ये वडताल धामला ठेवण्यात आलं, तरी पण जर सर्वात मूल्यवान जर कोणतं असलं तर ते आहे वडताल। भगवान स्वामीनारायण सत्संग विचरण करण्यासाठी गावोगावी शहरी फिरायचे, पण वडतालला आल्यानंतर त्यांना हमेशा शांती व्हायची आणि हृदयामध्ये असा भाव असायचा की मी माझ्या घरी पोहोचलो। असं हे पवित्र वडताल धाम आहे। यामागे खूप मोठा इतिहास आहे की इथे कशा प्रकारे एवढं मोठं धाम तयार झालं। बद्रिकाश्रमामधून एक संत महात्मा एक दिवशी फिरत फिरत आणि चरोतर प्रांतामध्ये आले। आता वडतालला आले आणि वडतालला येऊन त्यांनी एक तिथे बोरचं झाड होतं, त्या बोरच्या झाडाखालती येऊन निवास केला। आता ते संत महात्मा बद्रिकाश्रमामधून आले होते, त्यांना या बोरचा महिमा माहिती होता, म्हणून थोड्या दिवसांपर्यंत त्या बोरच्या झाडाखालती त्यांनी निवास केला। संत महात्मा होते, भगवंताचं भजन करायचे। आता ह्या वडताल गावामध्ये मुमुक्षु सर्व भक्त राहत होते, जिथे पूर्ण भारत भूमीमध्ये ज्या भगवंतांनी स्वतःचं घर बनवण्याचा विचार ज्या जागीवरती केला असा तर असा केला नसेल। आपल्या सर्वांचा एक विचार असतो की माझं घर असं असायला पाहिजे, माझं घर हे ह्या एरियामध्ये असायला पाहिजे। तर भगवान स्वामीनारायणनी पण काहीतरी विचार तर केलाच असेल की माझं घर कुठे असावं। त्यांचं आवडतीचं जे स्थळ होतं ते म्हणजे वडताल, आणि पूर्ण भारत भूमीमधून भगवंतांनी जे जागा पसंत केली ते अशीची अशी पसंत केली नाही, तिथले भक्त तसे होते, त्या भक्तांचा भाव तसा होता। आणि त्या गावातील जे बापूभाई त्यांचे पुत्र रणछोडबाई, त्यांना जेव्हा कळालं की आपल्या गावामध्ये बोरच्या झाडाखालती एक संत महात्मा आले आहे आणि भगवंताचं भजन करीत राहतात, आणि त्या गावातील सर्व जे पाटील होते त्यांना खूप आनंद झाला, कारण की त्या सर्वांच्या हृदयामध्ये हमेशा एक भाव असायचा की आमच्या गावामध्ये संत यायला पाहिजे, त्यांनी आम्हाला भगवंताच्या दोन गोष्टी चांगल्या सांगायला पाहिजे आणि आम्हाला त्या संतांचा सेवाचा लाभ मिळायला पाहिजे, असा कायम भाव ह्या भक्तांना राहायचा। आणि आज त्यांचा तो दिवस म्हणजे आज त्यांना संतांची प्राप्ती झाली, खूप आनंद झाला। आणि ते सर्व भक्त येऊन त्या बद्रिकाश्रमामधून आलेल्या मुनींकडे आले। त्या मुनींना येऊन बापूभाई यांनी प्रार्थना केली की तुम्ही इथे आला आहात तर थोडे दिवस इथे थांबा, आम्हाला सेवेचा लाभ द्या। आणि बापूभाई आणि रणछोडभाई यांनी त्या संतला स्वतःच्या घरी घेऊन गेले आणि घरी दुसऱ्या माळावरती त्यांना राहण्याचं स्थान दिलं। दररोज ते संत त्या बोरच्या झाडाखालती यायचे, गावातील सर्व पाटील होते, वासण
सुथार करून एक भक्त होते, असे अनेक भक्त गावामध्ये राहत होते. ते सर्व त्या संतच्या समोर येऊन बसायचे आणि संत भगवंताची कथा श्रवण करवायचे. पुराण, इतिहास इत्यादी ज्या कथा आहेत त्या सर्व श्रवण करवायचे. यांना सर्वांना खूप आनंद व्हायचा. संतांची सेवा करत असायचे. एके दिवशी भगवानदास नावाचे एक त्या गावामध्ये भक्त होते, धार्मिक मनुष्य. आता डोळ्याने दिसत नव्हतं, म्हणजे त्यांना माहिती पडलं की एक चमत्कारिक संत आपल्या गावामध्ये आले आहे. या बोरच्या झाडाखालती सभा भरवून बसली आहे आणि ते संत भगवंताच्या महिमाच्या गोष्टी करीत आहे. आणि तेवढ्यामध्ये हे भगवानदास तिथे पोहोचले. भगवानदासने त्या संताला हात जोडून म्हणाले की मला दिसत नाही, मी असं ऐकलं आहे की तुम्ही खूप चमत्कार दाखवतात, मी अंध आहे, मला तुम्ही डोळ्यांमध्ये तेज द्या. आणि त्या संतांनी दृष्टी करता बरोबरच स्वतःच्या तपाच्या प्रभावाने त्या भगवानदासला दृष्टी अर्पण केली आणि भगवानदास पाहू लागले. असा चमत्कार पाहून आणि बापूभाई रणछोडबाई यांना त्या संतांविषयी प्रेम वाढू लागला आणि दिवसेंदिवस विशेष सेवा त्या संतांची ते करू लागले. एके दिवशी सेवा करता करता त्या संतांना खूप प्रसन्नता झाली आणि त्या संतांनी बापूभाई आणि रणछोडबाईला एक दिवशी म्हणाले की तुम्ही माझी खूप सेवा केली, तुम्हाला काही पाहिजे असेल तर तुम्ही आज मागून घ्या, तुम्ही मागाल ते मी तुम्हाला द्यायला तयार आहे. आणि त्यावेळेला रणछोडबाई आणि बापूबाई यांनी त्या संताला हात जोडून म्हणाले की स्वामी काहीच नको, जीवनामध्ये 7 सुख आम्हाला मिळाले आहे, आता काय पाहिजे? 7 सुख आहे जीवनाचे, हे मिळाल्यानंतर काहीच नको. शास्त्रांमध्ये त्याचा उल्लेख आहे. पहिलं सुख आरोग्यता, हे सर्वात मोठं सुख आहे. तुमच्या समोर 5 किलो मोहनथाळ पडला असला पण काय कामाचा की तुम्हाला 350-400 डायबिटीस असला तर एक मोहनथाळचा तुकडा पण तुम्ही खाऊ शकत नाही. आरोग्यता हे पहिलं सुख आहे. पैसा किती असला पण आरोग्यता नसली, आज दुनियात मोठा प्रॉब्लेम तोच आहे. मनुष्य स्वतःचं शरीर खराब करून पैसा कमवतो, 50 वर्षापर्यंत पैसा गोळा करतो आणि 50 वर्षानंतर तोच पैसा बिघडलेल्या शरीराला चांगला करण्यासाठी वापरतो. आधी स्प्रेच्या बॉटल असतात आणि नंतर बाम व्हिक्सच्या बॉटल असतात. म्हणून आरोग्यता काळ असा सुरू आहे. रोगप्रतिकारक शक्ती खूप गरजेची आहे, म्हणून आरोग्यता गरजेची आहे. सकाळी 10-15 अर्धा तास काढून आणि आपण व्यायाम प्राणायाम करायला पाहिजे. बाकी आरोग्यता जर नसली तर काहीच कामाचं हे सर्व नाही. प्राणायाम व्यायाम केल्याने शरीर तर स्वस्थ होतच, सोबत सोबत मनाची पण स्वस्थता वाढते. पहिलं सुख ती आरोग्यता आहे. दुसरं सांगितलं की तुम्ही उद्यम करा, काम करा आणि काम केल्यानंतर तुम्हाला त्यामधून जो प्रॉफिट मिळत असतो, जी आवक मिळत असते ते मिळणे म्हणजे ते दुसरं सुख आहे. अमुक लोक 12-12, 13-13 आणि 15-15 तास काम करतात, पण जे मिळायला पाहिजे ते त्या मेहनत प्रमाणे मिळत नाही. तिसरं सुख आहे सती. तुमची जी पत्नी आहे ते पतिव्रता धर्माचं पालन करते. बाकी तुम्ही जाता कामाला आणि इकडे ते दुसऱ्या कामाला, तर
ते पण एक मोठं दुःख आहे. म्हणून तिसरं सुख सांगितलं की पतिव्रता नारी तुम्हाला मिळणे. त्यानंतर चौथं सुख सांगितलं की ते पण संस्कारी. किती कमवलेलं असलं, तुम्ही किती भगवंताचं भजन करीत असले, पण घरामध्ये कुसंग असला, पत्नी तुमची कुसंगी असली, तर ते पण मोठं दुःख आहे. म्हणून ते संस्कारी असणं ते चौथं दुःख आहे, चौथं सुख आहे. सुत सेवनारो म्हणजे तुमचे पुत्र ते संस्कारी असायला पाहिजे, हे पाचवं सुख आहे. ते जर संस्कारी नसले तर भागवतजीमध्ये धुंदुकारीची कथा आपण ऐकली आहे. किती दुःख येत असतं. आत्मदेव संस्कारी होते पण पुत्र संस्कारी न होता. तर पाचवं सुख आहे की पुत्र संस्कारी असतो. संस्कारी कोणाला म्हणतात बघा, तुम्हाला सांगू, शिक्षण तर हे तर सर्वदूरच आज मुख्य झालेला आहे. शिक्षण घ्यायलाच पाहिजे. पण संस्कार कोणाला म्हणतात तर दररोज सकाळी उठल्यानंतर पूजा जो करतो त्याला संस्कार म्हणतात. भगवंताचं भजन जो करतो, आपण जर मुलाला सांगायला जा की 5 माळा दररोज करत जा, तर त्याचे वडीलच म्हणतात नाही हो स्वामी, टाईम नसतो त्याला तर शाळेत जायचं असतं. अरे पण आम्ही तुमच्या चांगल्यासाठीच सांगतोय, आमच्यासाठी तर नाही आहे की तो 5 माळा करेल ना आम्हाला फायदा होईल. तुमच्या चांगल्यासाठी तुमचेच मुलं संस्कारी होतील. एकनी खूप सुंदर आता एक गोष्ट सांगितली होती की शिकायला पाहिजे. आजकाल इंग्लिश मीडियमचा जास्त क्रेज आहे. बघा, इंग्लिश मीडियम त्याला शिकवा, पण सोबत सोबत संस्कृतचे श्लोक पण शिकवा. बाकी अमेरिकामध्ये तर कुत्रे पण इंग्लिश बोलता. इंग्लिश बोलायलाच पाहिजे. आज त्याच्याशिवाय काम पण होत नाही. पण सोबत सोबत संस्कृत पण गरजेची आहे. संस्कृत भाषा ही संस्कारी भाषा आहे. म्हणून तुमचा पुत्र संस्कारी असणं ते 5वं सुख आहे. कुटुंबामध्ये संप हे 6वं सुख आहे. आणि सुमित्र गेह, मित्र तर भरपूर असतात, पण जो दुःखामध्ये तुमचा साथ देतो तो खरा मित्र. आणि तसे मित्र मिळणे ते म्हणजे 7वं सुख आहे. आणि हे 7 सुख हे संतगण आम्हाला प्राप्त झाले आहे. असं कोण म्हणतात? बापूभाई म्हणत आहे. हे जे 7 सुख आहे ना, असे 7 दुःख पण आहे. सर्वात मोठं दुःख म्हणजे व्याधी, रोग. समजा तुम्ही डायबिटीस आहे, लहान मोठे जे रोग आहे ते व्याधी आहे. हा कोरोना हा व्याधी आहे. त्यानंतर उपाधी, हे दुसरं दुःख आहे. उपाधी कोणाला म्हणतात की असून सुद्धा जे दुःख देतं. जसं की आपल्याकडे मोबाईल आहे पण नुसता वाजतच राहतो, एवढं दुःख होतं. असं वाटतं की कुठे स्विच ऑफ करून याला ठेवून द्यावं. पुत्र आहे पण कुसंस्कारी आहे, त्याला म्हणतात उपाधी. ते दुसरं दुःख आहे. तिसरं दुःख ऋण. बँकेतून कर्ज घेतलेलं असलं, कोणत्या शेठकडून कर्ज घेतलं असलं, तो वारंवार घरी येऊन मागत असले, बँकेवाले मागत असले, ते तिसरं दुःख आहे. त्यानंतर सांगितलं की क्लेश, कुटुंबामधला जो क्लेश आहे ते मोठं दुःख आहे. कुपुत्र, कुमित्र, हे सर्व अलग अलग 7 दुःख सांगितले आहे. कधीतरी टाइम भेटला तर या दुःख आणि सुखांवरती आपण चर्चा करू. 7 श्लोक आम्हाला प्राप्त झाले आहे. म्हणून आम्हाला काहीच नको, तरी पण त्या संतांनी आग्रह केला की तुम्ही माझी खूप सेवा केली आहे, काहीतरी मागा. आणि बापूभाई यांनी मागितलं की तुम्हाला जर काही द्यायचं असेल तर एक काम करा, भगवंताची प्राप्ती होईल असं काहीतरी सांगा. आम्हाला भगवान पाहिजे आहे, दुसरं काहीच नको.
ते संत खूप प्रसन्न झाले. आजपर्यंत कोणालाही तुम्ही म्हणा काय पाहिजे, तुम्ही मागाल ते देतो. तर कोणी पैसे मागायचं, कोणी शेती मागायचं, कोणी संपत्ती मागायचं. पण हे कसे आहे तर यांनी भगवान मागितले. आणि त्या संतांच्या हृदयातून आशीर्वाद निघाला की जा, तुम्हाला लवकरात लवकर संत भगवान मिळतील. आता भगवान स्वयं सौराष्ट्रामध्ये विचरण करीत आहे. थोड्याच दिवसामध्ये बोचासण गावाला भगवान स्वामीनारायण येतील. तुम्ही त्यांना भेटायला जा. बापूबाई म्हणतात खरे भगवान आहे असे कशावरून ओळखायचे. तर त्या संतांनी सांगितलं की ज्याच्या चरणामध्ये 16 चिन्ह तुम्हाला दिसतील ते खरे भगवान. आणि बापूबाई रणछोडबाई यांना खूप आनंद झाला आणि रात्रीला झोपले. सकाळी उठले, बघितलं चौघही बाजूला तर ते संत कुठेही भेटले नाही. या बाजूला भगवान स्वामीनारायण सौराष्ट्रामधून विचरण करीत करीत आणि बोचासण गावाला आले. बोचासण गावाला कानदास पटेल म्हणजे काशीदास पटेल यांचे वडील, त्यांच्या घरी भगवान स्वामीनारायण यांनी निवास केला. आणि तेव्हा वडताल येथे बापूभाई आणि रणछोडबाई यांना समाचार मिळाले की भगवान स्वामीनारायण हे बोचासण गावाला आले आहे. आणि भगवान स्वामीनारायणचे दर्शन करण्यासाठी बापूभाई आणि रणछोडभाई इत्यादी पाटील सर्व बोचासण गावी आले. भगवान स्वामीनारायण भोजन करण्यास बसले आहे आणि भगवान स्वामीनारायणच्या समोर येऊन बसले. भगवान स्वामीनारायण भोजन करण्याची पद्धती पाहूनच सर्वांचे मन त्यामध्ये आकर्षित होऊन गेले. ओशो रजनीश होता, तो असं म्हणायचा की मी आजपर्यंत अनेकांना भोजन करता पाहिलं आहे, पण गांधीजी जे जेवण करायचे आणि जी पद्धती होती ती पद्धती मी आजपर्यंत कुठेही पाहिली नाही. एवढ्या सुंदर रीतीने ते भोजन करायचे. भोजन पण एक भजन होऊन जायचं. हे तर स्वयं भगवान स्वामीनारायण होते की ज्यांची भोजन करण्याची पद्धती पाहूनच हे सर्व वडतालचे हरिभक्त होते ते मोहित होऊन गेले. भगवान स्वामीनारायण यांच्या चरणांमध्ये 16 चिन्हांचे दर्शन करून बापूबाई यांनी भगवान स्वामीनारायणला प्रार्थना केली की हे प्रभू, बाजूलाच वडताल गाव आहे, आम्ही सर्व वडताल येथून आले आहे, तुम्ही सर्व वडतालला आम्हाला दर्शन देण्यासाठी या, वडतालच्या भूमीला पावन करा. भगवान स्वामीनारायण म्हणतात वर्णी वेशामध्ये आम्ही आलो होतो, पण नक्कीच आता लवकर आम्ही तुमच्या गावाला येऊ. आणि भगवान स्वामीनारायण विक्रम संवत 1860 पोष महिन्यामध्ये गोविंदानंद स्वामी आदी थोड्या संतांना घेऊन भगवान स्वामीनारायण वडतालला आले आहे. आणि भगवान स्वामीनारायणनी वडतालला येऊन जे बोरचं झाड होतं त्या बोरच्या झाडाखालती निवास केला. वासण सुथार जे बाकीचे पाटीदार हरिभक्त होते त्या सर्व हरिभक्तांना खूप आनंद झाला. सर्व त्या बोरच्या झाडाखालती विराजमान भगवंताकडे आले, भगवंतांचं स्वागत केलं. भगवान स्वामीनारायण थोड्या समयापर्यंत वडतालला थांबले आणि जास्त टाइम त्या बोरच्या झाडाखालतीच राहिले. सर्व संतांचा सर्व भक्तांचा प्रेम पाहून आणि भगवान स्वामीनारायण यांनी यांची मुमुक्षुता पाहून स्वतःचे गुरुबंधू होते मुक्तानंद स्वामी आणि रामदास स्वामी, त्या दोघही संतांना ह्या विस्तारामध्ये सत्संग प्रचार करण्याचं आज्ञा दिली. आता मुक्तानंद स्वामी सारखे संत, रामदास स्वामी सारखे संत आणि या दोघही संतांच्या माध्यमातून धीरे धीरे या चरोत्तर प्रांतामध्ये सत्संग वाढू लागला. एवढा सत्संग वाढला की भगवान स्वामीनारायण यांनी थोड्या समयामध्ये डभाण येथे मोठा यज्ञ केला होता
आणि त्या यज्ञामध्ये हे सर्व भक्त सेवा करण्यासाठी, दर्शन करण्यासाठी आले होते. या यज्ञामध्ये वडतालचाच जोबनपगी हा घोडी चोरण्यासाठी आला आणि भगवान स्वामीनारायण यांनी त्याला असा चमत्कार दाखवला की त्या जोबनपगीला पण या डभाणच्या यज्ञामध्ये सत्संगी केला. आणि त्यानंतर भगवान स्वामीनारायण ह्या वडतालच्या भूमीवरती येऊन अनेक दिवसांपर्यंत भगवंतांनी निवास केला होता. भगवान स्वामीनारायण यांनी अनेक उत्सव या भूमीवरती केले. आज जो रंगोत्सव आहे, भगवान स्वामीनारायण यांनी या वडतालच्या भूमीमध्ये खूप मोठा रंगोत्सव साजरा केला होता. ज्ञानबागला भगवान स्वामीनारायण यांनी हा रंगोत्सव साजरा केला. 3.5 लाख हरिभक्त एकत्र होऊन रंग खेळले होते. वडतालच्या भूमीवरती 1-1 फूट गुलाल होता आणि ज्ञानबागला रंगोत्सव भगवान खेळले, ते पाणी गोमतीपर्यंत पोहोचलं होतं. असा भगवान मोठे रंगोत्सव या भूमीवरती खेळले होते. आज या पृथ्वीचे, या भरतखंडाचे राजा नरनारायण देव यांचा जन्मदिवस आहे. त्यांचं प्रागट्य आजच्या दिवशी ह्या पृथ्वीवरती झालं होतं. असे अनेक उत्सव भगवान स्वामीनारायण यांनी ह्या पृथ्वीवरती केले आणि या वडतालच्या भूमीवरती उत्सव करून अनेकांना आश्रित केले. वारंवार भगवान यायचे. एके दिवशी भगवान आले होते आणि सर्व वडतालच्या हरिभक्तांनी प्रार्थना केली की प्रभू, तुम्ही तर येत असतात, पण तुम्ही गेल्यानंतर आम्हाला तुमचा वियोग सहन होत नाही, म्हणून आमच्यावरती कृपा करा आणि या वडताल गावाला तुम्ही मोठं शिखरबद्ध मंदिरचं निर्माण कार्य करा. आणि त्या सर्व भक्तांची प्रार्थना स्वीकार करून हरिभक्तांनी सांगितलं की प्रभू, तुम्ही वडतालला या, आम्ही तुम्हाला जमीन देतो. आणि भगवान स्वामीनारायण जमीन पाहण्यासाठी वडताल गावाला आले होते आणि भगवान स्वामीनारायण यांनी पूर्ण वडतालमध्ये जे बोरचं झाड होतं, माता लक्ष्मी यांनी भगवान नारायणला प्राप्त करण्यासाठी ज्या बोराच्या झाडाखालती तप केलं, भगवान प्रसन्न झाले. भगवान म्हणतात मागा. माता लक्ष्मीजींनी सांगितलं की भविष्यामध्ये ह्या जागेवरती तुमच्यासोबत माझं मंदिर ह्या स्थानावरती व्हायला पाहिजे, असं वरदान द्या. आणि भगवंतांनी वरदान दिलं आणि भगवंतांनी त्या वरदानला पूर्ण करण्यासाठी ही जागा पसंत केली. इथे आपल्याला लक्ष्मीनारायण देवांची स्थापना करायची आहे, कारण हे पवित्र आणि पुरातन हे बोरचं झाड इथे माता लक्ष्मी यांनी तप केलं होतं. आणि जागा पसंत झाली. अहमदाबाद येथून हिराजी मारवाडी यांना बोलवण्यात आलं आणि त्यांना बोलवून मंदिराचा नक्षा बनवण्यात आला. भगवान स्वामीनारायण यांनी विचार केला की आम्हाला तर सत्संग विचरण करायला जायचं असतं, आता हे मंदिराचं कार्य करायचं आहे, कोणाला सांगावं? विशाळ मंदिर इथे होईल, आमचं घर आम्हाला बनवायचं आहे. 4 संतांना याची जिम्मेदारी देण्यात आली. सर्वप्रथम ब्रह्मानंद स्वामी, अक्षरानंद स्वामी, आनंदानंद स्वामी आणि अद्भुतानंद स्वामी. आणि विक्रम संवत 1848 चैत्र शुद्ध पक्षामध्ये भूमिपूजन ह्या मंदिराचं करण्यात आलं. भूमिपूजन होता बरोबरच आजूबाजूला जो सत्संग प्रचार झाला होता, अनेक भक्त होते, ते सर्व भक्त येऊन आणि सेवा करू लागले. पैसे दिल्यानंतर काम करणारे नव्हते,
पण स्वतः मस्तकावरती कोणी विटा घेऊन जायचं, कोणी चुना घेऊन जायचं, अशी सर्व सेवा डभाण, वडताल, त्यानंतर वसो, आणंद इथल्या हरिभक्तांनी स्वीकारली. भगवान स्वामीनारायण यांनी पण स्वतःच्या मस्तकावरती 37 विटा घेऊन भगवंतांनी त्या मंदिराची सेवा केली. आज स्वतःचं घर मनुष्य बनवतो तरी पण एक वीट स्वतःच्या डोक्यावर घेऊन जात नाही, पण भगवान स्वामीनारायण स्वतःचं घर बनत आहे आणि एवढ्या मंदिराच्या कार्यामध्ये 37 विटा डोक्यावरती ठेवून भगवान स्वामीनारायणांनी नेल्या होत्या. ज्या विटा आज त्यापैकीतल्या 35 विटा लक्ष्मीनारायण देवांची जी मूर्ती आहे त्या ओट्यामध्ये आहे आणि 2 विटा मागच्या भागामध्ये गोखल्यामध्ये ठेवण्यात आल्या आहे. स्वयं भगवान स्वामीनारायण यांनी ह्या मंदिरामध्ये सेवा केली आणि समाजाला सेवाचा उपदेश दिला. धीरे धीरे मंदिराचं कार्य पूर्ण होऊ लागलं. खरोखर तर भगवान स्वामीनारायण यांनी जेव्हा मंदिराचा संकल्प केला, ब्रह्मानंद स्वामी यांना आज्ञा केली, त्यावेळेला ब्रह्मानंद स्वामींना सांगितलं होतं, गडपूरला सभा भरून बसली होती, भगवान स्वामीनारायण जवळ ब्रह्मानंद स्वामी आज्ञा घ्यायला आले. भगवान स्वामीनारायण यांनी हरजी ठक्करला सांगितलं की ब्रह्मानंद स्वामी यांना 12 रुपये द्या. हरजी ठक्करने 12 रुपये ब्रह्मानंद स्वामींना दिले आणि ब्रह्मानंद स्वामी यांना भगवान स्वामीनारायण म्हणतात की तळावाच्या किनारी घेला हनुमानजीचं मंदिर आहे, लहानसं मंदिर आहे, तसं मंदिर तुम्ही वडतालला जाऊन करायचं आहे. 12 रुपये दिले फक्त आणि ब्रह्मानंद स्वामी ते 12 रुपये घेऊन वडतालला आले. ब्रह्मानंद स्वामींनी 9 लाख विटा तर पायामध्ये टाकल्या. एवढं विशाळ मंदिर भगवान स्वामीनारायणचं त्यांनी बांधलं. पुढची खूप मोठी अजून कथा आहे, मंदिर बांधकामाची कथा, प्रतिष्ठाची कथा. आपण यानंतरच्या रवी सभामध्ये ती श्रवण करू. भक्तांनो, मंदिराचं कार्य, मंदिर भगवंताचं, आपण आपलं घर कसं सुंदर बनवतो, तर या संपूर्ण दुनियाला बनवणारे भगवान, त्यांचं घर किती सुंदर असायला पाहिजे. आपल्या जळगावला पण सुंदर मंदिराचं कार्य हे सुरू आहे. कसं सुंदर मंदिर होत आहे, किती अद्भुत त्यामध्ये नक्षीकाम होत आहे. म्हणून बघा, वडतालचं मंदिर झालं, त्यामध्ये ज्या ज्या हरिभक्तांनी सेवा केली ते खूप धन्यभागी आहे. आपल्याला तो अवसर मिळाला नाही, पण भक्तांनो, या जळगावमध्ये जे मंदिर होत आहे, 2-3 वर्षामध्ये मंदिरचं कार्य पूर्ण होऊन जाईल, पण नंतर पस्तावा येईल आपल्याला की मंदिर होत होतं आणि आपण त्यामध्ये सेवा करू शकलो नाही. म्हणून आपल्याने होईल तेवढी सेवा आपण मंदिरामध्ये करावी. मंदिर झाल्यानंतर आपण इच्छा करू तरी पण आपल्याने मग त्यामध्ये सेवा होणार नाही. उत्सव प्रसंग तर होत राहतात, पण मंदिर बांधकामामध्ये सेवा मिळणे ते तो कोणी भाग्यशाળી असला, आणि त्यामध्ये पण वडतालचं मंदिर, वडतालच्या मंदिराची सेवा केल्याने जे पुण्य मिळतं तेच पुण्य आपल्याला ह्या मंदिराची सेवा केल्याने मिळेल. म्हणून मंदिराचं कार्य सुरू आहे. ज्या पण हरिभक्तांना फुल नाही तर फुलाची पाकळी जे काही द्यायचं असेल ते तुम्ही या मंदिराच्या बांधकामामध्ये देऊ शकतात. आपण प्रसंग ऐकला आहे की मुस्लिम स्त्रीनी एक लहानसा पत्थर पण त्या गडपूरच्या मंदिराच्या पायामध्ये टाकला, तरी पण त्या मुस्लिम स्त्रीचं कल्याण झालं. तर असं सुंदर मंदिर होत आहे. तर या मंदिरामध्ये लहान मोठी सेवा आपल्या माध्यमातून व्हायला पाहिजे. तशी सेवा नाही झाली तर
मंदिरचं कार्य सुरू आहे, काही लहान मोठी शारीरिक सेवा द्यायची असेल तर तशी सेवा आपण करूया आणि आपल्या जीवाचं आपण कल्याण करून घेऊ. आणि यानंतरची जी पुढची कथा आहे ते तुम्हाला मी पुढच्या रवी सभामध्ये श्रवण करावेल. सहजानंद स्वामी महाराज की जय. फेट पकड़ कर भगवा लूंगी, फेट पकड़ कर भगवा लूंगी, ना छोड़ूं कहूँ बात सचीरी, ना छोड़ूं कहूँ